नमस्कार, मी अनिल मुंडे. आजचा आपला विषय आहे लोकांच्या मनामध्ये कोरोनाबद्दल भीती आहे की चिंता. लोकांच्या मनामध्ये कोरोनाबद्दल भीती आहे की चिंता. तर भीती म्हणजे काय, चिंता म्हणजे काय, या दोन्हीतला जोपर्यंत आपण फरक समजून घेत नाही आहेत तोपर्यंत आपण कोरोनाशी योग्य पद्धतीनं लढा देऊ शकत नाही आहेत. विषयाची थोडी पार्श्वभूमी पाहूयात. म्हणजे हा विषय मला कसा सुचला ते आपण पाहूयात. मी मराठी भाषेवरती 2013पासून पूर्ण वेळ काम करतो. मराठी भाषा वाचवण्यासाठी मी मायबोली आपल्या दारी हे अभियान राबवलेलं आहे. ह्या अभियानाच्या निमित्तानं मला प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधावा लागतो, लोकांशी मला बोलावं लागतं. तेव्हा मला हळूहळू असं जाणवं लागलं की लोक ही भीतीचे नाही आहे तर लोक ही चिंतेच्या छायाखाली आहेत. मग ते कोरोना योद्धे असोत, कोरोना रुग्ण असोत, कोरोना रुग्णांचे नातेवाईक असोत की सामान्य लोक असोत, हे चिंतेच्या छायाखाली आहेत. तर मग चिंता म्हणजे काय, चिंतेचं मूळ कारण काय असतं, चिंतेचा परिणाम कशावरती होतो आणि चिंतेच्या उपाययोजना काय असतात, हे जोपर्यंत आपण पाहत नाहीत तोपर्यंत आपण कोरोनाशी जी वैचारिक पद्धतीने जी लढाई लढायची असते, सकारात्मक दृष्टिकोनातून जी लढाई लढायची असते, जी की तिसरी वगैरे लाट जी म्हणतात येणार आहे ती, त्या लाटेशी आपल्याला जर योग्य पद्धतीने सामना करायचा असेल तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी सविस्तरपणे पाहाव्या लागतात. चला तर मग आपण मूळ विषयाकडे येऊयात की लोकांच्या मनामध्ये कोरोनाबद्दल भीती आहे की चिंता. सविस्तर पद्धतीने आपण एक एक गोष्ट पाहूयात. जसे की भीती म्हटलं की भीती म्हणजे काय, भीतीचं मूळ कारण काय असतं आणि भीतीची उपाययोजना काय असतात. त्यानंतर चिंता म्हणजे काय, चिंतेचं मूळ कारण, चिंतेचा परिणाम कशावरती होतो आणि चिंतेच्या उपाययोजना काय असतात ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण आता भीती म्हणजे काय ते पाहूयात. भीती म्हणजे काय तर मनुष्याला निसर्गाने जीवन जगण्यासाठी दिलेली ही एक आंतरिक प्रेरणा आहे. मनुष्याला जीवन जगण्यासाठी दिलेली ही एक आंतरिक प्रेरणा आहे. तर आपण एक उदाहरण घेऊन पाहूयात म्हणजे अधिक समजेल की निसर्गाने कशा पद्धतीनं हे मनुष्याला भीती आंतरिक प्रेरणा म्हणून दिलेली आहे आणि जी की जीवन जगण्यासाठी कशा पद्धतीनं गरजेची आहे. तुम्ही रस्त्याने चाललेले आहात आणि रस्त्याच्या कडेला एक कुत्रं झोपलेलं आहे. तर तुम्ही रस्त्याच्या कडेने जात असताना त्या कुत्र्याच्या शिपटीवरती पाय तुम्ही द्याल का, तर त्याचं उत्तर आहे नाही. तर का नाही, तर तुम्हाला त्या कुत्र्याची भीती, त्या कुत्र्याच्या चावण्याबद्दल भीती, त्याच्या चावल्यानंतर जे काही परिणाम तुम्हाला भोगायचे त्याबद्दल तुम्हाला भीती आहे. म्हणून तुम्ही त्या कुत्र्याच्या शेपटीवरती पाय न देता तुम्ही रस्त्याने पुढे निघून तुम्ही कामाला जाणार आहात. आपण पाहिले की भीती ही मनुष्याला जीवन जगण्यासाठी कशा पद्धतीने गरजेची आहे. भीती म्हणजे काय ते पाहिलं आपण. भीतीचं मूळ कारण काय असतं ते पाहूयात. भीतीचं मूळ कारण हे अज्ञान असतं. अज्ञान म्हणजे काय तर शास्त्रीय माहितीचा अभाव असणं म्हणजे अज्ञान होय. म्हणजे की जेव्हा आपण पहिल्या लाटेमध्ये होतो तेव्हा आपल्याला शास्त्रीय माहितीचा अभाव होता की कोरोना म्हणजे काय, कोरोनाच्या काय उपाययोजना असतात, त्याची लक्षणं वगैरे काही गोष्टी आपल्याला शास्त्रीय माहितीचा अभाव होता. पण दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला शास्त्रीय माहितीचा अभाव नाही आहे, कारण की आपल्याला सर्व गोष्टी माहिती आहेत. कोरोना म्हणजे काय, त्याची लक्षणं, त्याची उपाययोजना, त्याची सुरक्षितता कशा पद्धतीनं बाळगायची हे सर्व आपल्याला माहिती आहे. म्हणून दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला भीती नाही तर आपल्याला चिंता आहे. म्हणजे तिसरी लाट येऊ पाहते म्हणतात. तर त्या तिसऱ्या लाटेमध्येही आपल्याला चिंता जास्त सतावणार आहे, भीती नाही. तर आता आपण भीतीचं मूळ कारण पाहिलं ते म्हणजे की अज्ञान. आता आपण भीतीचे जे काही उपाययोजना असतात त्या पाहूयात. भीतीचे ज्या काही उपाययोजना असतात त्या पाहूयात. भीती ही आंतरिक प्रेरणा असल्यामुळं भीती ही निर्माणही करता येत नाही व भीती ही नष्टही करता येत नाही. भीती ही परिस्थितीनुसार उद्भवते व परिस्थितीनुसार कमी कमी होत जाते. त्यामुळे भीतीला दोन पद्धतीनं आपल्याला सामोरे जावं लागतं. पहिली पद्धत आहे ती म्हणजे टाळून, प्रत्यक्ष टाळून, आणि दुसरी पद्धत आहे ते म्हणजे प्रत्यक्ष सामोरे जाऊन.
आता आपण उदाहरण घेऊन पाहूयात म्हणजे आपल्याला अधिक समजेल. टाळू म्हणजे काय की तुम्ही रस्त्याने चाललेला आहात आणि रस्त्याच्या कडेला भला मोठा अजगर झोपलेला तुम्हाला दिसला आहे, तर तुम्ही काय कराल? त्या अजगराला टाळून तुम्ही तुमच्या रस्त्यानं पुढे निघून जाल. हे झालं पहिलं टाळणं. दुसरं, प्रत्यक्ष लढून म्हणजे भिडून तुम्हाला पाण्याची भीती, तर प्रत्यक्ष तुम्हाला पाण्यातच उतरावं लागेल, म्हणजे पोहायला शिकावं लागेल. तुम्हाला काही कौशल्य आत्मसात करावे लागेल, स्वतःची क्षमता वाढवावी लागेल आणि पोहावं लागेल पाण्यात. त्यानंतर तुमची भीतीही हळूहळू कमी होते. तर कोरोनाबद्दल भीतीच्या सदरामध्ये आपल्याला काय उपाययोजना आहेत? तर आपल्याला कोरोना हा टाळायचा आहे. त्यासाठी आपल्याला 3 मार्गाने आपल्याला टाळता येतो. पहिला तो म्हणजे की हाताच्या अंतऱ्यानं जेव्हा आपण व्यवहार करतो सार्वजनिक ठिकाणी, हाताच्या अंतऱ्याने व्यवहार करणं, मास्क असणं गरजेचं असतं. त्यानंतर 2, तुमचा हात इथून इथपर्यंत हात तुमच्या चेहऱ्याकडे जाणार नाही याची दक्षता घेणं, म्हणजे तशा मनाला सक्तपणे सूचना देणं गरजेचं. मग त्यानंतर तुम्हाला हळूहळू मन सूचना करतं की हात चेहऱ्याकडे चालला आहे. जर जाणीवपूर्वक न्यायचाच असेल तर सॅनिटायझर करून सामान्य हात स्वच्छ करूनच वरी नेणं गरजेचं आहे. कारण की हा हात तुमचा सार्वजनिक ठिकाणी कुठेही स्पर्श झालेला असतो आणि तो स्पर्श चेहऱ्याला झाला की तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते. कारण की आता आपल्याला 3ऱ्या लाटेचा सामना करायचा आहे, त्यासाठी आपल्याला अधिक सतर्क राहावं लागणार आहे. त्यानंतर 3री उपाययोजना जी टाळण्याची आपल्याला जे काही कोरोना टाळायचं आहे त्याबद्दल, ते म्हणजे की तुम्ही जेव्हा उंबऱ्याच्या आत येणार आहेत तेव्हा आपले जे काही कपडे आहेत ते उलटे करून ठेवणं गरजेचं असतं, जेणेकरून हे कपडे सार्वजनिक ठिकाणी कुठेही स्पर्श झालेले असतात. अँगल असेल, खुर्ची असेल, किंवा तुम्ही प्रवास करत असतात, सीट असेल किंवा कुठेही, तर ते कपडे उलटे करून ठेवल्यामुळं घरामध्ये जी काही लहान मुलं असतात, आईवडील, आजी आजोबा असतात, त्याला स्पर्श होणार नाही आणि कोणालाही त्याची लागण होणार नाही. या पद्धतीने आपण 3 उपाययोजना पाहिल्या भीतीमध्ये. कोरोनाबद्दल ज्या काही आपल्याला कोरोना टाळायचा आहे त्याच्यासाठी ज्या काही 3 उपाययोजना होत्या त्या आपण पाहिल्या. आता आपण चिंता म्हणजे काय ते पाहूयात. आता आपण भीती म्हणजे काय ते आतापर्यंत पाहिलं, आता आपण चिंता म्हणजे काय ते पाहूयात. चिंता म्हणजे काय, तर बाह्य परिस्थितीमुळे बुद्धीच्या मूळ स्थितीत निर्माण झालेला गोंधळ म्हणजेच चिंता होय. तर हा गोंधळ बाह्य परिस्थितीमुळे कोणकोणत्या बाह्य परिस्थितीमुळे निर्माण होतो ते आपण उदाहरण घेऊन पाहूयात. पैसा आहे, त्यानंतर कौटुंबिक ताणलेले नातेसंबंध असतात, दुर्धर आजार असतात, कमकुवत मानसिकता आणि भविष्यातील यश अपयश. इतर सर्व कारणामुळं बुद्धीच्या मूळ स्थितीमध्ये गोंधळ निर्माण होतो. म्हणजे भीती आपण पाहिली, ती भीती ही आंतरिक प्रेरणा आहे. तर चिंता ही बाह्य परिस्थितीमुळे निर्माण होते. आपण दोन्हीतला फरक पाहिला. आता आपण चिंतेचं मूळ कारण काय असतं ते पाहूयात. चिंतेचं मूळ कारण हे तुलना असतं. मनुष्य हा समूहशील आणि समजशील प्राणी असल्यामुळे तो जीवन जगत असताना स्वतःची तुलना ही इतरांशी करत असतो. मनुष्य हा समूहशील आणि समाजशील प्राणी असल्यामुळे जीवन जगत असताना तो स्वतःची तुलना इतरांशी करून जीवन जगत असतो. तर ही तुलनेची उत्पत्ती कशा पद्धतीने होते ते आपण पाहूयात. दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही विचारांची देवाणघेवाण करता, तुम्ही वर्तमानपत्र वाचन करता, बातम्या ऐकता, बातम्या पाहता, त्यानंतर तुम्ही
कामावरती गेल्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करता, मित्रांशी बोलता, नातेवाईकांशी फोनवर बोलता, सोशल माध्यमावरती असता, व्हॉट्सअप, फेसबुक यावरती, ट्विटर तुम्ही असता, तेव्हा विचारांची देवाणघेवाण होते. तेव्हा तुम्हाला कुठंतरी अशी एक जाणीव निर्माण होते की त्याच्या आयुष्यात जे झालं ते माझ्या आयुष्यात झालं तर काय. म्हणजे जेव्हा एखादी वाईट बातमी तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला असं जाणवतं की त्याच्या आयुष्यात जे झालं ते माझ्या आयुष्यात झालं तर काय. तर ही जाणीव हे कोणत्या प्रकारच्या बातम्या ऐकल्यामुळे होते ते पाहूयात. 2 प्रकारच्या बातम्या ऐकल्यामुळे होते. पहिले ते म्हणजे की समान आजाराच्या जर बातम्या तुम्ही ऐकल्या तर मग अशा पद्धतीची जाणीव होते. दुसरं आहे ते म्हणजे समान आजार म्हणजे तुम्हाला BP आहे, शुगर आहे, दमा आहे किंवा इतर कोणता आजार आहे आणि तोच आजार तुम्ही जी बातमी ऐकली त्या व्यक्तीला जर असेल तर तुम्हाला तशा पद्धतीची जाणीव होते की त्याच्या आयुष्यात जे झालं ते माझ्या आयुष्यात झालं तर काय. दुसरं आहे ते म्हणजे समान काम म्हटलं की समान विचारांची देवाणघेवाण तुमची होत असते. मग तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही शिक्षक असा, जवान असा, राजकारणी असा की प्रशासकीय अधिकारी असा, समान काम असत. जेव्हा तुम्ही एखादी अशी बातमी ऐकता, उदाहरण तुम्ही शिक्षक आहात किंवा तुम्ही शेतकरी आहात, एखादी बातमी ऐकता वाईट, तेव्हा तुम्हाला तशी जाणीव निर्माण होते की त्याच्या जे आयुष्यात झालं ते माझ्या आयुष्यात झालं तर काय. कारण की अशी जाणीव निर्माण हे साहजिक असते, कारण की कामही समान असतात. आता आपण पाहिलं की चिंतेचं मूळ कारण हे तुलना असतं, जे की त्याच्या आयुष्यात जे झालं ते माझ्या आयुष्यात झालं तर काय. ही जी जाणीव ही ठिणगी ज्या पद्धतीने गवतामध्ये पडते आणि हळूहळू ज्या पद्धतीने वेग घेते त्या पद्धतीने ही वेग घेऊन चिंतेची निर्मिती होते. आता आपण चिंतेचा परिणाम कशावरती होतो ते पाहूयात. चिंतेचं मूळ कारण पाहिलं, आता चिंतेचा परिणाम पाहूयात. चिंतेचा परिणाम हा झोपेवरती होत असतो. एकच असा प्रश्न असतो जो की तुमच्या बुद्धीचा तळ ढवळवतो, तुमची झोप उडवतो व तुमची रोगप्रतिकारशक्ती शरीराची कमी करून वेगवेगळ्या आजारांना तुम्हाला बळी पाडतो. आता हा प्रश्न पाहूयात आणि त्यानंतर कोणकोणत्या आजाराला आपलं शरीर बळी पडतं झोप पूर्ण न झाल्यामुळे ते नंतर पाहूयात. एकच असा प्रश्न असतो, एकच असा विचार असतो, तो म्हणजे की तुम्ही एक कुटुंब प्रमुख असता. तुम्ही कधीच भीतीला वगैरे घाबरत नसता, मरणाला वगैरे तर कधीच घाबरत नसता. तुम्ही फक्त एकाच विचाराने चिंतेत असतात की माझ्यानंतर माझ्या कुटुंबाचं काय, ह्या विचारानं तुम्ही चिंतेत असतात. आणि हाच विचार हजारो प्रश्न उपस्थित करतो, तुम्हाला त्याची उत्तरं देण्यासाठी भाग पाडतो. मग तुम्ही तुमच्या पद्धतीनं उपाययोजना उत्तरं देता. हे संपूर्ण हे आभासी असतं, प्रत्यक्ष काहीच घडलेलं नसतं. अशा पद्धतीने तुमची झोप उडते. झोप उडल्यानंतर तुमची शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते व कोणकोणत्या तुम्ही आजाराला बळी पडतात ते पाहूयात. सर्वप्रथम तुमचं शरीर हे गरम होतं. त्यानंतर मनाचा जी काही काम करण्याची एकाग्रता असते मनाची ती कमी होते. म्हणजे मन चिडचिडेपणा करू लागतं, चिडचिडेपणा होतो मनाचा. त्यानंतर BP, शुगर ह्याच्यामध्ये चढउतार होतो. त्यानंतर जर काही पदार्थाची तुम्हाला ॲलर्जी असेल त्यामुळे तुम्हाला खोकला, सर्दी, डोकंदुखी अशा गोष्टी होतात. म्हणजे एकंदरीतच तुम्हाला वाटतं की झाला काही मला कोरोना. मराठी भाषेमध्ये चिंतेबद्दल एक छान सुविचार आहे की तो म्हणजे मनुष्याला चिंता ही चितेवरती नेते, तो हा प्रकार. आतापर्यंत आपण चिंता पाहिली, चिंतेचं मूळ कारण पाहिलं, चिंतेचा परिणाम कशावरती होतो तो पाहिला. आता आपण चिंतेची उपाययोजना पाहूयात. चिंतेच्या उपाययोजना असतात ते म्हणजे सूचना. आपण ज्या पद्धतीनं बीज जमिनीमध्ये टाकतो ते बीजाचं कार्य ज्या पद्धतीनं करतं
त्या पद्धतीने आपण सूचना आपल्या मनाला देत असतो आणि मन बुद्धीला सूचना देतं. बुद्धी संपूर्ण शरीरभर काम करत असते. ज्या पद्धतीच्या सूचना आल्यात त्याच पद्धतीची बुद्धी शरीरभर काम करत असते. तर सूचना ह्या 2 प्रकारच्या आहेत. तर त्यासाठी मी सर्वांची 2 गटामध्ये विभागणी केली. सर्व लोकांची 2 गटामध्ये विभागणी केलेली आहे. पहिला गट आहे तो म्हणजे की कोरोना न झालेले आणि कोरोना झाला आहे पण त्यांचा कोरोना नीट झाला आहे, असा पहिला गट. दुसरा गट आहे ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे व जे उपचार घेत आहेत. अशा पद्धतीचे 2 गट केले. आता आपण पहिल्या गटाची सूचना पाहूयात. जे की निरोगी आहेत, म्हणजे ज्यांना कोरोना झालेला नाही आणि ज्यांचा झाला आहे पण त्यांचा बरा झाला आहे. पहिली सूचना आहे ती म्हणजे की सीमारेषारूपी सूचना. सीमारेषारूपी सूचना ही सूचना बुद्धीमध्ये असं काम करते की चिंतेची निर्मिती होत नाही. चिंतेची निर्मिती होऊन देत नाही ही सूचना. त्यामुळे बुद्धीमध्ये जरतरचे विचार हे उत्पन्न होत नाहीत. जरतरचे विचार उत्पन्न न झाल्यामुळे तुमचं आरोग्य हे उत्तम राहतं. आता हे सूचना केव्हा द्यायची ते पाहूयात. आपण सूचना पाहिली, काय काम करते ते पाहिले. आता केव्हा द्यायची ते पाहूयात. दिवसभरामध्ये म्हणजे तुम्ही झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जेव्हा विचारांची देवाणघेवाण करत असता तेव्हा तुम्हाला एक 3 प्रकारचे जेव्हा जाणीव होईल तेव्हा ही सूचना द्यायची. पाहूयात कोणती 3 प्रकारची जाणीव. मला कोरोना झाला तर काय, किंवा मला पुन्हा कोरोना झाला तर काय, किंवा जो की मला त्या काळ्या बुरशीचा आजार झाला तर काय, म्हणजे की डोळ्याला वगैरे जो काय होतो आजार, तो ज्यांना कोरोना झाला आहे त्यांना त्या आजाराची भीती. तर जेव्हा अशा पद्धतीची जाणीव होईल तेव्हा सर्वप्रथम मनाला समजून सांगायचं की प्रत्येक व्यक्तीला निसर्गानं हे वेगळं घडवलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी. त्यामुळं इतरांच्या जे आयुष्यात घडेल ते आपल्या आयुष्यात घडेलच असं काही नाही. त्यासाठी मनाला छोटी छोटी उदाहरणं द्यायची. जसं की प्रत्येकाच्या बोटाचे ठसे वेगळे आहेत, प्रत्येकाचं दिसणं वेगळं आहे, संपूर्ण दिसणं प्रत्येकाचं वेगळं आहे, प्रत्येकाची चालण्याची पद्धत वेगळी, आवड वेगळी, निवड वेगळी. त्यामुळे इतरांच्या आयुष्यात जे झालं आहे ते आपल्या आयुष्यात होईलच असं काही नाही. असं जेव्हा स्वतःच्या मनाला तुम्ही समजून सांगाल तेव्हा सूचना काय द्यायची ते पाहूयात. की ज्यांना आतापर्यंत कोरोना झाला नाही त्यांच्यासाठी सूचना की अजून आपल्याला कोरोना झालेला नाही, झाल्यानंतर काय आहेत ते आपण उपाययोजना करूयात असं मनाला सांगायचं. दुसरी सूचना आहे याच गटातली की ज्यांना कोरोना झाला आहे पण ते बरे झालेले असतात. त्यांना सूचना की अजून आपल्याला पुन्हा कोरोना झालेला नाही किंवा आपल्याला काळ्या बुरशीचा वगैरे आजार झालेला नाही, झाल्यानंतर काय आहे ते आपण उपाययोजना करूयात. अशी जेव्हा तुम्ही सूचना मनाला देता तेव्हा त्याचा परिणाम असा होतो की तुम्ही जेव्हा केव्हा असं इतरांची गप्पा गोष्टी करता किंवा विचारांची देवाणघेवाण करता आणि जेव्हा तुम्हाला असं काही जाणवलं तर मन आपोआप तुम्हाला ते जाणीव करून देतं की नाही, इतरांचे जे आयुष्यात घडेल ते आपल्या आयुष्यात नाही. अशा पद्धतीत मन तुम्हाला जागा करतं. ह्या सूचनेचा परिणाम नेमका काय होतो ते पाहूयात. ह्या सूचनेचा परिणाम असा होतो की तुमचं मन इतरांशी तुलना करत नाही, बुद्धीचा तळ ढवळत नाही, बुद्धी गोंधळून जात नाही, तुमची झोप पूर्ण होते. त्यामुळे तुमचं आरोग्य हे उत्तम राहतं. आता आपण पहिली सूचना सविस्तर पाहिली. आता आपण दुसरी सूचना पाहूयात. दुसरी सूचना ती म्हणजे कल्पनाचित्ररूपी सूचना, जी की ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह येते जे उपचार करत आहेत त्यांच्यासाठीची कल्पनाचित्ररूपी सूचना. तर ही सूचना बुद्धीमध्ये असं काम करते की औषधोपचारासाठी जे काही पोषक विचार गरजेचे असतात, पोषक वातावरणाची जी काही बुद्धीमध्ये गरज असते, अशाच पद्धतीचे विचार उत्पन्न होतात या सूचनेमुळं. ही सूचना केव्हा द्यायची ते पाहूयात आपण. जेव्हा तुमची टेस्ट पॉझिटिव्ह येते तेव्हा सर्वप्रथम स्वीकारायचं, हा मला कोरोना झाला आहे, टेस्ट पॉझिटिव्ह आली. असं असतं की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्वीकारता तेव्हा तुमचा निम्मा त्रास हा आपोआप कमी झालेला असतो, कारण की ती गोष्ट तुम्ही स्वीकारलेली असते. तेव्हा मनाला काही गोष्टी
समजून सांगायचे की याच्याही पूर्वी आपल्याला अंगदुखी, खोकला, ताप वगैरे आलेले, ती 2 ते 4 दिवसामध्ये आपली बरी होत होती. परंतु ही जी काही ताप, खोकला वगैरे जे आहे यासाठी 10 ते 12 दिवस आपल्याला लागणार आहेत. त्याला समजून सांगायचं की हा आजार खूप लांबून आलेला आहे, हा मित्र आहे, हा दोस्त आहे, हा पाहुणा आहे, खूप लांबून आला आहे, तो थकला आहे. 10 ते 12 दिवस त्याला खाऊ पिऊ घालू आणि त्या वाट्यानं जाऊन देऊ. आता सूचना काय द्यायची ते पाहूयात. समजून तर आपण घेतलं, मनाला सांगितलं, तुम्ही स्वतःला समजून घेतलं. सूचना काय द्यायची ते पाहूयात. आपण 10 ते 12 दिवसामध्ये बरे होऊन घरी जाणार आहोत. आपण 10 ते 12 दिवसामध्ये बरे होऊन घरी जाणार आहोत. अशा पद्धतीची सूचना मनाला द्यायची, मन आपोआप बुद्धीला देते. त्याचा परिणाम असा होतो की तुमच्या बुद्धीमध्ये दुसऱ्या कोणत्याच विचाराची निर्मिती होत नाही. फक्त आणि फक्त तुम्ही पूर्णतः बरे झालेले आहात अशाच विचाराची निर्मिती होते, ज्याला की सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करा म्हणतात रुग्णांना. तो हा प्रकार असतो. त्यामुळं तुमच्या औषधोपचाराला संपूर्ण शरीर साथ देतं आणि तुम्ही लवकरात लवकर आजारातून बाहेर निघता. त्याचा परिणाम काय होतो ते पाहूयात. त्याचा परिणाम असा होतो की तुमच्या बुद्धीमध्ये पूर्णतः बरे झालेलेच विचार असतात. म्हणजे की तुम्ही 10 ते 12 दिवसानंतर घरी गेल्यानंतर काय करणार हेच विचार असतात. मग तुम्ही मुलांमध्ये खेळणार असाल, नातूंमध्ये खेळणार असाल, तुमच्या मुलांची शिक्षणं असतील, त्यांचं करिअर असेल, त्यांची लग्न असतील, तुमचं घर बांधणं असेल किंवा जे काही तुमचं असेल, तुमच्या काही कामं असतील, त्या कामाचे नियोजन असतील, नोकरी असेल, त्याचं प्रमोशन असेल, राजकीय आयुष्य असेल तुमचं, त्याच्या निवडणुका असतील, सामाजिक आयुष्य असेल, त्याची संस्था असेल, कशा पद्धतीने ती संस्था पुढं वाढवायची, अध्यात्म असेल, कशा पद्धतीने साधना करायची, काय काय म्हणजे संपूर्ण 10 ते 12 दिवसानंतर तुम्ही घरी गेल्यानंतर काय हेच विचार तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण असतात. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बरे होता, घरी जाता. चला तर मग आत्तापर्यंत आपण सविस्तर सर्व गोष्टी पाहिल्या. भीती म्हणजे काय पाहिलं, चिंता म्हणजे काय पाहिलं, भीती आणि चिंतेतला मूलभूत आपण फरक पाहिला. त्यानंतर भीतीचे मूळ कारणं, त्याचे उपाय, चिंतेचं मूळ कारण, चिंतेचा परिणाम, चिंतेचे उपाययोजना सर्व गोष्टी आपण पाहिल्या. चला तर मग आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार.